मुलांसाठी लक्षात ठेवायचं आहे, त्यांना मागे करायचं आहे. चला मॅच ऑन करायची आहे. वळूया अनिकेतकडे. यस नक्कीच 2 सलामीवीर पाहायला भेटतायत. स्ट्रायकरमध्ये फलंदाज पाहायला भेटतोय नितीन. हो 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 आउटसाइड दी लेग स्टंपचा मारा. एक महत्वाची गोष्ट दोन्ही संघांनी म्हणजे एक संघामध्ये आपण पाहतोय बॅटिंग जे करतायत दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते आहेत. यस नक्कीच या दोन्ही खेळाडूकडे स्कोर कार्ड होण्याची क्षमता आहे. आलाय का मोठा फटका. बॅक टू बॅक दुसरा डॉट आलाय. सॉरी पहिला चेंडू डॉट आलाय. पहिला अवांतर रूपात भर पडली होती. हो नक्कीच पुन्हा ओहो यू मिस आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्या झाल्यात उद्ध्वस्त. गडी झालाय बाद. डीजे धन्यवाद डीजे. मला जाऊ द्या ना घरी. वाजले की 12 9:14 झालेत आणि गडी गेला बाद. आणि खरोखरच 12 मध्ये आपण पाहूया. चला एक साई माऊली संघाला लक्षात ठेवा. पंचांनी सामना 2 मिनिटं थांबवायचा आहे. साई माऊली संघाला 2 रन्सची पेनल्टी लागलेली आहे. दिली आपण कारण कालच्या मॅच मध्ये पण 2 रन्सची पेनल्टी दिलेली आहे आपण. एक सामना थांबवायचा आहे प्लीज. 2 मिनिटं मी आयोजकांकडे जातो. धन्यवाद आयोजक नियोजक यांच्यातर्फे. आपल्याला लक्षात ठेवा कालच्या दिवसामध्ये पण आपण एखादा एक्स्ट्रा खेळाडू नसेल तर 2 रन्सची पेनल्टी आपण ठेवली होती. नक्कीच 2 रन्सची पेनल्टी असेल. चला एक दंत आपला कप्तान पाठवायचा आहे. एक दंत सुंदर डिफेन्स केलेला चेंडू. एक धावेनेशी ते समाधान मानावं लागेल. खरोखर सुंदर गोलंदाजी. पण काही लक्षात ठेवायचे नियमावली असते प्रत्येक ठिकाणी. आपण एवढे मोठमोठे YouTube लाईव्ह स्पर्धा खेळतो तर लक्षात ठेवायचं आहे अतिरिक्त खेळाडू आपल्या समालोचन कक्षामध्ये पाठवणे गरजेचं असतं. चला पुढील चेंडू. निर्धाव चेंडू. काहीसा लेग स्पिन केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि सुंदर चेंडू पाहायला भेटला अनिकेत. यस नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणावं लागेल. बोटांची कलात्मता. फिंगर रोल केलेत चेंडूवरती. लेग ब्रेकचा मारा खूपच सुंदर असा म्हणावा लागेल पिंटू याचा. पुढील चेंडू काय घडेल. मोठा फटका मारा. ऑन साइडला टोलावलाय. काय घडेल काय बिघडेल. ओहो खूपच सुंदर असा फेकी होती तद्वर. खरोखरच यांची मी गोलंदाजी MNPL मध्ये पाहिली. आपल्या यांचे स्पर्धा होते एक आताच मला वाटतं 13, 14, 15 आहे. पुन्हा एकदा हो सुंदर चेंडू. तेवढा सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. सुंदर फेकी. जर काही डायरेक्ट फेकी स्टंपवर झाली असती तर नक्कीच गडी बाद होण्याचा चान्सेस होता. परंतु तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. नक्कीच सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते. 2 रन्सची पेनल्टी लक्षात ठेवायची आहे. का पेनल्टी दिली गेली हे देखील अनिकेत प्रत्येक ठिकाणी आपण वाईडला प्लस आलेला का प्रणित. नाही ना. 3 धावा झाल्या. 3 धावा. आगतम स्वागतम सुस्वागतम. शैलेश दादा करावडे यांचे इथे आगमन झालेले. दादा कार्यसम्राट नगरसेवक व चषकाच्या वतीने आपले हार्दिक हार्दिक स्वागत. खरोखरच शैलेश दादा करावडे 1432 संघ कर्णधार आपण पाहतोय. पुढील चेंडू. सुंदर चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला भेटला. या आधीचा चेंडू आपण लेग स्पिन पाहिलेला. अनिकेत या आधीचा लेग स्पिन एक महत्वाचा चेंडू असतो आणि पाटा पिचवर स्पिन करणं महत्वाचं असतं. यस आधी ते मोठ्या फटक्याच्या ह्याच्यामध्ये आहे पण बॅक टू बॅक 2 आलेत. या वेळेला 2 खेळाडूला भेटून सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार डीजे. धन्यवाद. खरोखर सुंदर फटका म्हणावा लागेल. लेगच्या दिशेने पटकावलेला चेंडू आणि फुलटॉस चेंडू होता. यस नक्कीच फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक दुसरा.
16 आपली धावसंख्या स्थिरावलेली आहे. चळूया वळूया पुढील चेंडूकडे. सुंदर षटक म्हणता येईल. या षटकातील पुन्हा एकदा बाहेर रोड मारण्याचा प्रयत्न. तेवढीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली, पण एक धावेसाठी रोखू शकले नाहीये. देऊया आणि कडे चला शिवसाई कर्णधार पाठवायचंय. शिवसाई धावसंख्या झालेली आहे 17. चला पुढील चेंडू. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा चेंडू असेल. हो, डिफेन्स केलेला चेंडू. एक धावेनीशी समाधान मानावं लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर षटक बनता येईल. या षटकामध्ये धावा आल्यात. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय प्रतीक राजा जाधव यांचे इथं आगमन झाले आहे. दादा आपले कार्यसम्राट नगरसेवा चषकाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. करत नेहमी प्रतीक दादा यांना पाहतो. NPL असो, नालासोपारा प्रीमियर लीग मध्ये सहकार्य असतो. नक्कीच खूप मोलाचा वाटा असतो. ओहो, सुंदर फटका. सुंदर फटका इकडे पाहायला भेटला आपल्याला. लॉंगॉनच्या दिशेने लगावला गेला चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमॉन. खूपच सुंदर असं मधुर गीत पाहायला भेटलं डीजेच्या माध्यमातून. 3.1 चेंडूचा खेळ झालाय. काय घडेल काय बिघडेल. पंचाला चेंडू सरळ पायाला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या सत्रातील अंतिम 4 चेंडू बाकी. धावपलकावर धावा लागलाय 22 धावा. दुसरं षटक. चला शिवसाई कर्णधार पाठवायचंय. शिवसाई 1+1 धावपलकात ऍड होईल धावा 24. इकडे पाहायला भेटतोय. चौकार लगावले गेले. सुंदर षटक देखील म्हणता आलेले आधीच. तेवढीच सुंदर फलंदाजी पाहायला भेटते. वळव्या पुढचा चेंडू. ओ, पंच प्रणित तोडणकर आणि पंच स्टेट पंच आपण बघतो. वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव. चला पुढील चेंडू. ओ, सुंदर. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू पाहिला. लेग ब्रेक केलेला, परंतु हलका चेंडू आपल्याला पाहायला भेटला आणि निर्धाव चेंडू. इकडे हलक्या स्वरूपाची इकडे गोलंदाजी होते आणि सुंदर गोलंदाजी होते. दरम्यान नालासोपारा शहर प्रमुख प्रणवजी खामकर साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम सर. आपण या ठिकाणी उपस्थित झाला, ही स्पर्धा सुशोभित केली, त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद सर, आपण आलात. आणि पुन्हा एकदा स्टेट ड्राईव्ह पद्धतीने सुंदर तेवढं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. रसिकता असतातच, परंतु आयोजन नियोजनासाठी ज्यांनी हातभार लावलेला असतो ते जेव्हा स्थानबद्ध होतात आसनावरती तेव्हा वेगळीच मजा असते. आणि धावसंख्या झालेली आहे 29. एकोणतीस धावांचं आवाहन असेल साईमाऊली संघाकडे. साईमाऊली संघाकडे स्कोरर आपल्याकडे एक माहिती पोहोचवत आहेत. 31 धावांचं आव्हान आहे साईमाऊली संघाला. 24 चेंडू 31 धावा. 2 रन्स पेनल्टीसाठी ऍड केले गेले आहेत. लक्षात ठेवा, आपण कुठलाही खेळ केला, कबड्डी असो किंवा खो खो असो किंवा तुमचा क्रिकेट असो किंवा ओव्हरआर्म क्रिकेट असो, तुम्हाला एक खेळाडू अतिरिक्त माईक कडे पाठवणं गरजेचं असतं समोलचन कक्षामध्ये. का पाठवलं जातं? स्पर्धा YouTube लाईव्ह असतात आणि आपल्याला स्कोर, आपल्याला रन, आपल्याला विकेट्स या मोजल्या जातात. ते आपल्या
कॉम्प्युटरद्वारे होतो आणि ते नसलं तर आपल्याला समजत नाही की कोण खेळतोय कोण काय करतोय. त्यामुळे एखादा खेळाडू एक्स्ट्रा असणं गरजेचं, पेनल्टी असणं गरजेचं असेल. प्रमुख अतिथी जे इकडे आलेले आहेत त्यांचे मनपूर्वक आभार. खरोखरच या स्पर्धेला शोभा वाढवण्यासाठी जे जे वेळ काढून इकडे जे प्रमुख अतिथी आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. मॅच होते ऑन आणि वैभव ऑन स्ट्राईक. ओ पहिला चेंडू स्टेट ड्राइव्ह पाहायला भेटला आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटली आपल्याला वैभव यांच्याकडून. खरोखरच सुंदर फटका होता परंतु तेवढेच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने आणि गाचाळ आणि लेझी क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. लगावला गेला चौकार. देऊया एक संधी डीजेला. कमॉन डीजे. चंद्र का 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 धन्यवाद डीजे. सुंदर फटका आपल्याला पाहायला भेटला लॉंगॉनच्या दिशेने आणि काहीसं लेझी क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. हो पुन्हा एकदा लेगच्या दिशेने पटकवलेला चेंडू. हा प्रत्येक खेळाडूचं एक. सर 2 मिनिटं थांबवतो. ओके ओके. चला एक मॅच साठी थोडंसं थांबवतोय. थोडासा जो लीग स्टेजच्या फॉर्मॅटमध्ये थोडासा बदल करण्यात येईल. आधी जी मॅच होती शिवगणेशची ती थांबवली गेली. ती मॅच चालू होतं शिवसाई विरुद्ध साईराज. दोन्ही संघाच्या करणार विनंती असेल आमच्या टॉस्को बॉक्समध्ये यायचं. एक महत्त्वाची मॅच आहे. शिवसाई विरुद्ध साईराजची मॅच आधी खेळली जी लीग स्टेजची 15वी मॅच होती ती आता आधी खेळली झाली आणि 14वी मॅच शेवटची आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे. चला दोन्ही कर्णधार प्लीज आमच्या टॉस्को बॉक्समध्ये जॉईन करा. शिवसाई विरुद्ध साईराज संघ आमच्या टॉस्को बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. चला मॅचच्या दिशेने सर लेखाजोखा सांगायचं आहे मॅचचा. चला एक षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 7. आता नवीन फलंदाजीसाठी आले ते यश यांना आपण पाहतोय. यश यांनी काहीच चांगली फलंदाजी आपण पाहिलेली आहे यशकडून. वैभव अजून महत्वाचा खेळाडू आपण पाहतोय वैभव नावाचा वादळ आपण मोठ्या असोसिएशन मध्ये छोट्या असोसिएशन दोन्ही साईडला पाहिलंय. आणि हो आणि लगावला गेलाय चौकार आणि चौकारानिशी आपण संधी देऊया एक सुमधुर संगीतासाठी डीजेला. चला मंचावरचे प्रमुख मान्यवर आपल्याकडून रजा घेतात. तुम्ही आलात या स्पर्धेला भेट दिली तुमचे मनापासून आभार असतील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस शिवसाई विरुद्ध साईराज संघ. दोन्ही कर्णधार प्लीज आमच्या टॉस्को बॉक्समध्ये या. चला आपल्यासोबत अल्पेशजी जुळलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे. पुन्हा लगावला गेलाय. पुन्हा गाडी झालाय बाद. झालाय एक धक्का लागलाय. देऊया एक संधी डीजेला. दोन चेंडूचा खेळ झाला. हो 2 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 12 आणि सुंदर गोलंदाजी इकडे पाहायला भेटते आपल्याला. हो पुन्हा 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 पहा. लहान मुलांचे नक्कीच तुम्ही रक्षण करा. थोडं मागे ठेवा. आता कॉम्बॉक्स मध्ये आले चेंडू कदाचित चिमुरड्याला डोळ्यावर लागलं असतं. धन्यवाद राकेशजी आपण मध्ये
इट इज अ कॉल अँड टेल आलेला आहे. नाणेफेक जिंकली. पुन्हा एकदा काय निर्णय असेल? बॉलिंग. मागच्या मॅच मध्ये सुद्धा बॉलिंग. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. खूप खूप शुभेच्छा. हा 2 चेंडू 22 धावा आपल्याला पाहायला भेटत. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावायला गेला. हा माझा आवडता खेळाडू. ओव्हरम असो अंडरम असो खरोखरच प्रत्येक नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. नो +1 म्हणजे 2 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 13 धावांचं इक्वेशन होतं 12 चेंडूमध्ये, परंतु पहिल्याच 2 चेंडूवरती आपण पाहूया 6 धावा आलेल्या आहेत चक्क. म्हणजे 6 धावांचं अजून 7 धावांचं आव्हान असेल. पुन्हा एकदा सुंदर फटका वैभव यांच्याकडून पाहिला. वैभव यांचा बरंच दांडगा एक्सपिरियन्स आहे आणि एक्सपिरियन्स असणं महत्त्वाचं असतो. आपल्याला 12 धावा करायच्या, 13 धावा करायच्या, त्या एक चौकार लगावं लागला. आता आपल्याला संयमी आपल्याला खेळी करावी लागेल, ते वैभव दाखवून देत आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईकला रोहन. ओहो, स्टेट ड्राईव्ह सुंदर फटका. सुंदर, तेवढाच सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं. या मैदानावरती जर का तुम्हाला खेळायचं असेल तर नक्कीच तुम्हाला 4 चेंडूचा खेळ इकडे झालेला आहे. पुढील चेंडू. हो, सुंदर चेंडू आताला. निर्धाव चेंडू इकडे पाहायला भेटतोय. संघाची वाढती धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 या धावसंख्येवर. पुढील चेंडू पुन्हा एकदा. हो, सुंदर ऑफ ब्रेक आपल्याला पाहिलं. वारंवार लेग ब्रेक वरती आपण पाहतोय धावा येत आहेत, परंतु ऑफ ब्रेक वरती काहीसं अडकवून ठेवलेलं आहे वैभव आणि रोहन यांना. आणि खरंच चांगली गोलंदाजी इकडे पाहिलं. षटक संपलेलं आहे. वळूया, एक संधी देऊया डीजेला सुमधुर संगीतासाठी. प्लीज समोर जे आहे तो प्लीज जरा साईडला व्हायचंय. भाऊ, आपणास विनंती आहे साईडला व्हायचंय. शिवन स्पोर्ट्स आपल्याला नक्कीच ब्रँडेड लागतील. तर रोहनदाकडे जायचंय. त्यांचं इकडे आगमन झालेलं आहे. प्लीज स्थानबद्ध व्हायचं आहे व्यासपीठावरती. दिनेश दादा, आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि स्थानबद्ध व्हायचं आहे. शिवन स्पोर्ट्स ओनर आहेत. सुंदर पॅडल स्वीप आपल्याला पाहायला भेटलं रोहन यांच्या बॅटीतून. पॅडल स्वीप आपण खूप कमी पाहिलंय. नक्कीच आपण उद्या पॅडल स्वीपचा मारा पाहायला भेटेल. गुड लक यांच्याकडून, कारण पॅडल स्वीप आणि त्यांचा बोल्ड घेणं महत्वाचं असेल. पुढील चेंडू. ओ, अतिघाई संकटात नाही. विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये तेच गोलंदाजी होते, परंतु नो. पुन्हा एकदा जर या चेंडू सोडला असता तर नो घोषित झाला असता, परंतु वैभव यांनी एक धाव काढून आपल्या संघाला विजयी घोषित केलंय आणि जिंकणाऱ्या संघाचे हार्दिक अभिनंदन. एक मिनिट थांबवते दादा. चला, शिवान स्पोर्ट्सचे ऑनर दिनेश दादा, आपणास विनंती काय आपण मंचावर स्थान पण व्हायचंय. शिवान स्पोर्ट्सचे ऑनर दिनेश दादा